द मोटिवेशनल अँड स्पिरिच्युअल गुरु शशिकांत खामकर साहेब इथे उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करेन की आपण या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करावं. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाट. विनर्स लाईफ अँड ट्रेनिंग कन्सल्टन्सीचे सन्माननीय शशिकांत खामकर सर. जी लोक वरती बसले ती लवकरच कारण ती मजा वेगळी आहे वरून बघण्याची. हे सर ना, कारण वरून जे बघता येतं, मी पण कधीतरी पाठी असंच बसायचो, नंतर स्टेजवरती येतो. जी लोक पाठी बसलेली असतात ते कन्फर्म पुढे येतात. शाळेत जी पहिल्या रांगेत बसलेली असतात ते नेहमीच पाठी जातात. येस और नो. आणि आजचा विषय सर्वात महत्त्वाचा हा आहे की लक्ष्मीची पूजा करायला सांगितल्याबद्दल त्याच्यावरतीच बोलेन मी. सिंपल आहे, लक्ष्मीची पूजा आपण नेहमीच करायला पाहिजे. पण आपलं फाउंडेशन चुकलेलं आहे. कळत नकळत आपण जेव्हा लहानपणी जेव्हा कुठलाही माणूस आपल्याला पैसे देतो, तो 10 रुपये 50 रुपये 100 रुपये जेव्हा नोट हातात ठेवायला जातो रिलेटिव्ह आलेला पाहुणा, तेव्हा आपली पहिली नजर जाते आईकडे आणि वडिलांकडे. जर आई वडिलांनी सांगितलं घे तरच घ्यायची. जर ती नोट नाकारली तर आई वडिलांना प्राऊड फील होतो की मुलाने काय घेतलं नाही, म्हणजे चुकी फाउंडेशनमध्ये सुरुवातीला झाली. म्हणजे नोट घ्यायलाच नाकारलं गेलेलं आहे. म्हणजे पहिला रूल काय, आज काय पहिले लक्ष्मीची पूजा करायची, कोणी दिली तर पहिली खिशात टाकायची. सिंपल एक्झाम्पल आहे. मी स्पिरिच्युअलमध्ये नेहमी लोकांना सांगतो, सर्वात आता अबुधाबीचं मंदिर आता बनलं, तिथे सर्वात मोठी रांग होती. बघा कुठल्याही मंदिरात जाऊ, मी जेव्हा मला आयुष्यात वाटलं की आपण जॉब सोडून काहीतरी करोडो रुपीज कमवावे, आयुष्यात उद्योजक व्हायला पाहिजे, सर्वांनी उद्योजक बनायला पाहिजे, तेव्हा आपल्या घरचे नेहमी सांगतात मेहनत करत जा. बऱ्याच लोकांनी सांगितलं की पैसे लागत नाही. खरोखर पैसे नाही लागत, तुमचं स्किल लागतं. मी आज आपल्याकडे कमी वेळात, तेवढ्याच वेळात मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगेन की प्रत्येकजण मला येऊन विचारतो आयुष्यात पर्पज ऑफ लाईफ काय आहे तुमच्या आयुष्यात, पर्पज ऑफ लाईफ आयुष्यात ठेवा. मी बोलतो पर्पज ऑफ लाईफ ती नंतर भेटेल. 3P मधला पर्पज आहे माहिती आहे, पण कसं माहीत पडायला पाहिजे, तुमचं जे पॅशन आहे. 2P महत्त्वाचं आहे. तुमचं जे पॅशन आहे त्याला प्रोफेशन बनवा, तेच तुमचं पर्पज ऑफ लाईफ होऊ शकतं. कारण ती गोष्ट जी एन्जॉय करून शिकाल तेच आयुष्यात पुढे जाऊ शकतं. सिम्पल लाईफ आहे, त्याला स्पिरिच्युअलला टच देऊन मेडिटेशन करणं सर्वात महत्त्वाचं आहे. बघा जिथे मला एक कळलं की जिथे मंदिर आहे, मस्जिद आहे, जिथे गुरुद्वारा आहे, तिथे सर्वात जास्ती पैसा आहे. आपण मेहनत करण्यापेक्षा मंदिर मस्जिद गुरुद्वारे कुठे बाहेर नाही, आपल्या आतमध्ये आहे. जे आपल्याला कृष्णाने सांगितलं, कृष्णाने माती खाल्ल्यानंतरच कळलं की ब्रह्मांड आतमध्ये आहे. आज जे विचार करणार तेच बाहेर येणार आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं, आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा रिस्पेक्ट आहे. मला जे सांगायचं ते फक्त एक्झाम्पल म्हणून आहे का, आपण जेव्हा देवाला भेटायला जातो कुठल्याही मंदिरात जावं, सर्वात श्रीमंत मंदिर आपण शिर्डीचं साईबाबा बोलू या तिरुपती बालाजी बोलू या सिद्धिविनायक मंदिर बोलू, जेवढी मंदिर आहेत, मस्जिद आहेत, गुरुद्वारा, सर्वांकडे पैसा आहे. आता तो पैसा जो आहे, जिथे मंदिर आहे, जिथे मस्जिद आहे, जिथे स्पिरिच्युअल पॉवर आहे, तिथे पैसा, हे मला तर गणित कळलं. पण ते पैसा येतो कुठून? मंदिरात तिरुपती बालाजीला जरी आपण पहिलं भेटायला गेलो तर पहिली हुंडीला भेटायला लागतं. कुठल्याही मंदिरात जायच्या अगोदर पहिलं पेटीचं दर्शन घ्यायला लागतं. आणि मराठी माणसं चुकतोच की ते देवाच्या अगोदर पेटी ठेवलेली असते. पहिलं पेटीचं दर्शन घ्यायचं, नंतर देव भेटतो. पण आपल्या इकडं धंद्यात आपण उतरतो तेव्हा आपण पैसे मागायला लाजतो. पेटी माणसाला भेटल्यानंतर पाटी असते, त्याच्यामुळे आपली प्रगती नाही होत. पहिलं पैसे मागायला शिका. तुम्ही जे मेहनत करता त्याचेच आपण पैसे मागतो. आपण तिथे लाजतो, आपण लाजायला नाही पाहिजे. आपल्या हक्काचे पैसे आपल्याला मिळायलाच पाहिजे. जर मंदिरात पेटी असू शकते तर आपल्या मेहनतीचे पैसे मागायला कसली लाज? किती लोक तयार आहेत? क्या बात आहे. किती लोक 25 ते 50 करोड कमवायला तयार आहेत? किती लोक 50 ते 100 करोड कमवायला तयार आहेत? किती लोक कमीत कमी 100 करोडच्या वरती कमवायचे? आता बाजूला बघतात, आपला हात एवढाच आहे. 5 करोड मिळाले, कर्ज नील झालं तरी काय हरकत नाही. आणि 50 लाखाचं तर कर्ज असं मिळणारच आहे ना. पहिलं तर कर्ज काढायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेन की आयुष्यात किती लोकांचं इथे बसलेल्यांवरती कर्ज आहे. क्या बात आहे. मराठी माणसं पुढे चालले, त्याचा एक नमुना आहे. कर्ज आहे म्हणजे लोन इज इक्वल टू डेव्हलपमेंट. बघा देशात आज जी काय डेव्हलपमेंट चालली आहे, आपली जी काय मेट्रो रेल्वे येते किंवा जपानची कुठलीही रेल्वे येते ना, सर्व पैसे कर्जावरतीच चालले आहे. म्हणजे आज पण लाईट बिल, पाणी बिल सर्व कर्जावरती. म्हणजे काय, सिंपल एक्झाम्पल, रोडवरती जो भिकारी बसला आहे, आपण कितीतरी माणसांना, मराठी माणसांना प्राऊड असतो माझ्याकडे काही कर्ज नाही, कर्ज कधी काढायचं नाही. मला पण आई वडील सांगायचे कर्ज कधी काढायचं नाही. त्याच्यामुळेच आपली डेव्हलपमेंट नाही झाली. देशाची जी कर्ज आहे ते कसं दिलं जातं पॉप्युलेशनवरती. आज 140 करोड जी जनता आहे
त्याच्यावरती ग्लोबल आपल्याला कर्ज दिलं जातं. ग्लोबल बँकेचे ते बरीच लोक बसलेली आहेत. आपल्यावरती एवढं कर्ज आहे की जो रोडवरती भिकारी बसलाय ना त्याच्या नावाने पण देशाने 37,500 रुपये कर्ज घेतलेलं आहे. आता जो माणूस आज जन्माला येणार आहे त्याच्या नावाने पण 37,000 कर्ज असेल तर आपल्या नावावरती कर्ज घ्यायला कसली लाज हो? येस और नो? आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला कर्ज काढणं गरजेचं आहे. पण ते कर्ज कुठलं असावं? बिझनेसचं असावं. आयुष्यात आपल्याला पुढे जायचं असेल, आपण चुकतो इथेच. आपण कर्ज नाही काढत, बिझनेसमध्ये आपण चेक नाही करत. आपल्याला नक्की काय करायला पाहिजे म्हणजे पर्पज ऑफ लाईफसाठी 2 P मी सांगितले. 2 P नंतर मी तुम्हाला आणखीन सिम्पल सांगेन की 2 F 2 F. पहिला F म्हणजे फेथ. ज्या माणसाने पहिला धंदा करताना तुमच्यावर विश्वास ठेवून जो तुम्हाला पैसा दिला आहे त्याला कधीच आयुष्यभर विसरू नका. आपण कितीही मोठे होऊन द्या. मला 50,000 रुपये 1995ला दिलेले जी लोक जॉब करत होती आज पण ती लोक जॉबला आहेत. माझे मित्र ज्यांनी 50,000 मला 95ला दिलेली ती आज पण माझ्याबरोबर मित्र आहेत. भले मी कितीही करोडपती झाले त्यांच्यामुळे मी करोडपती होऊ शकले. त्याला कधी विसरायचं नाही. ज्यांनी फेथ ठेवला, विश्वास ठेवला, आपण ते कधीच विसरत. दुसरं आहे फॅक्ट. सेकंड आहे फॅक्ट. आपण जे काय आहे ते आपल्याला माहीतच पाहिजे. कारण आपल्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी आपला सपोर्ट केला आहे म्हणून इथे आहे. जेव्हा तुम्ही श्रीमंत होता ना तेव्हा लोक तुम्हाला कर्ज पण देतात, लोक सपोर्ट पण करतात. पण ज्याने ज्या वेळेला आपल्याला सपोर्ट केला त्याला कधी विसरायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं एवढं काही करताना 2G जर तुम्ही नाही सांभाळले तर तुमच्या आयुष्यात 2G घोटाळा होऊ शकतो. ते 2G सांगून माझं भाषण संपवतो. पहिला G मीन्स कोणाला घाबरू नका. G मीन्स गॉड. वरचा बघतोय. तुम्ही जे काय कमवत आहे ते सच्चाईने कमवत असाल तर वरचा तुम्हाला ग्रोईंगला घेऊन जाईल. जर चुकी केला तर तो खाली आणेल. तो घोटाळा आयुष्यात करणं. आणि दुसरा G मीन्स गव्हर्नमेंटचे जे काय टॅक्सेस आहेत ते लिगल भरा. हे 2G जर सांभाळले तर आयुष्यात तुम्ही पण करोडपती होऊ शकता. धन्यवाद. मला गॅरंटी आहे निलेश मोरेने एवढा सर्व 2,000च्या वरती आज लोक इथे जमलेले आहेत. मी या उद्योजक होणार या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल मोरे आणि परिवाराच्या या सर्व महामंडळींचे धन्यवाद मानतो. थँक्यू. धन्यवाद सर.